सरकार प्रथम अहवाल सरकारनं स्वीकारलेलाच आहे। सरकार दुसरा अहवाल स्वीकारून जे आपण कागदावरती त्यांनी ते उपोषण पडताळणी लिहून घेतलेलं आहे। तर त्यांनी सांगितलं अहवाल स्वीकारल्याच्या नंतर ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आपण कायदा पारित करू। मग आता त्यांनी दुसरा अहवाल आज स्वीकारला आहे। त्यांनी आज किंवा उद्या जर उद्या स्वीकारणार पटलावर मांडणार असले तर कायदा पारित करावा आणि तीच सरकारकडून अपेक्षा आहे आणि तीच सरकारचा शब्द आहे आणि मुख्यमंत्री त्यावर प्रामाणिक राहून खरं बोलतील, खोटं बोलणार नाहीत याची 100% महाराष्ट्रातल्या मराठ्यांना खात्री। पण अहवालात काय नाही, काय नोंदी हे आम्हाला मात्र अद्यापर्यंत अधिकृत माहिती मिळालेली नाही। कमी वेळ नाही, त्यांनीच वेळ घेतलेला आहे। त्यांनीच सांगितलं होतं की आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ पाहिजे। जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे आमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलं आहे त्या पद्धतीनं जर कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना द्यायचं असं आरक्षण आणि ते टिकलंही पाहिजे असं बी जर तुम्हालाच वाटत असेल तर 24 डिसेंबरपर्यंत मात्र तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे। हे 8-15 दिवसात होणार नाही। तर तिथपर्यंत मराठा समाजानं त्यांना 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे। त्यामुळे कमी वेळ असण्याचं काय कारण नाही। हो, आता अहवाल स्वीकारला आहे म्हणल्याच्या नंतर सरकारच्याच मनाप्रमाणे आता सगळं झालेलं आहे। त्यामुळे सरकार 100% मराठ्यांना आरक्षण देणार आशा आहे, म्हणून तर समाजानं त्यांना 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता। आता ते त्याचं एकट्याचं ऐकून मराठा समाजावर अन्याय करतील असं वाटत नाही, त्यांनी तो करू पण नाही। कारण मराठा समाजाचाही नाराजी आणि रोष सरकारनं अंगावर घेऊ नये। कारण अहवाल आता दुसरा आलेला आहे आणि सरकारला जी वेळ पाहिजे होता, जे दस्तऐवज पाहिजे होते, जे कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी सगळे निकष लागत होते ते सरकारनं पूर्ण पार केलेले। त्यामुळे आता मराठ्यांना आरक्षण द्यायला नाही म्हणायला त्यांना कुठेही जागा नाही आणि त्यांनी ते आता इथून पुढे म्हणूसुद्धा नाही। याच्यासाठी की अहवाल तर प्रथम स्वीकारला, दुसरा पण स्वीकारला आहे। आता समितीला जे समितीकडून सरकारला जे पाहिजे होतं ते समितीनं काम करून रात्रंदिवस म्हणूयात दिलं आहे। तर मग आता पुढं आता आरक्षणाचा कायदा बनवा, परंतु तशीच समिती यासाठी राहू द्या की आणखीनसुद्धा काही जिल्ह्यात काय तालुक्यात मिळालेले नाहीत, ती राहिल्यानं आणि थांबवल्यानं काय सरकारला फरक पडणार नाही आहे, राहू द्या ना, ती आणखीन काम शोधत राहील। जरी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा पारित झाला तरीही ते काम सुरूच राहू द्या, अधिकृत काही नोंदी मिळत राहतील।